प्रश्न आला नाही बघा, सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रामधील तमाम जनतेला, सगळ्या राजकीय पक्षांना एकच विनंती करणार आहे की आपण महाराष्ट्रामध्ये हा वाद वाढवला नाही पाहिजे, आपण संपवला पाहिजे. मीरा रोडच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते मी त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलेलं आहे. मी देखील सकाळी म्हटलं होतं की प्राथमिक आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार मोर्चा कुठून सुरू होणार आणि कुठे संपणार याबाबतीची त्यांनी जी माहिती दिली होती, कदाचित त्या व्यापाऱ्यांच्या समोर जर का मोर्चा काढला गेला असता, व्यापारी आणि पुन्हा जर का जे आंदोलन करते होते, जे मोर्चे करते होते, जर का समोरासमोर आले असते तर कदाचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आणि म्हणून काळजी घेण्यासाठी म्हणून आपण पोलिसांनी त्यांना विनंती केली की आपण ह्या मार्गाने न करता अन्य कुठलाही मार्ग आपण निवडा, कुठल्याही ठिकाणी आपण तो मार्ग तुम्ही निवडा, परंतु या मार्गावरती नको जिथे व्यापारी आहेत, समोरासमोर आले तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही काळजी होती म्हणून त्यावेळेला ही परवानगी नाकारली गेली असे प्राथमिक माहिती आम्हाला तिथल्या पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं ह्या गोष्टीला त्यांना परवानगी जाणून बुजून नाकारली अशा पद्धतीने ठपका लावणं ही चुकीचं आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठीची अस्मिता ही राखली गेली पाहिजे, या मताचे आम्ही देखील आहोत. मराठीचा अपमान हा कदापि आम्ही देखील सहन करणार नाही. आमच्याच मित्रपक्षामधील अन्य राज्यामधील काही नेत्यांनी जी वक्तव्य केली त्याचा निषेध आम्ही विधिमंडळामध्ये आम्ही स्वतः त्याचा निषेध केलेला आहे. आणि म्हणून अशा वेळेस कुठेही राजकारण करण्याचा हा विषय नाही. आपण एक गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे, दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचा जो मोर्चा निघाला त्याला देखील कुठली परवानगी नव्हती, त्यांच्यावरती आम्ही कायदेशीररित्या कारवाई केलेली आहे, त्याच्यावर आम्ही गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. आणि म्हणून मराठी अमराठी हा वाद कुठेही न करता आपण सलोख्याने सोबत राहिलं पाहिजे. मध्ये मराठी माणसांचा जो उद्रेक झालेला आहे त्याला कुठेतरी पोलीस यंत्रणा कारणीभूत आहे का? त्यांनी मोर्चा किंवा मराठी माणसाचं मत ते नीटपणे हाताळलं नाही का? नाही, परवानगी देण्याच्या व्यतिरिक्त अन्य जर का कुठल्या तक्रारी असतील तर नक्कीच त्या सगळ्या तक्रारी आम्ही ऐकून घेऊ. जे काही मोर्चेकर्ते आहेत जमल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलून घेईन. पोलीस विभागाकडनं त्यांना कुठल्या कशी वागणूक दिली गेली, त्यांना कुठल्या परवानगी नाकारत असताना नक्की त्यांना कुठली कारणं सांगितली गेली, या सगळ्याची माहिती आम्ही देखील घेऊ ना. कोणावरती अन्याय होणार नाही. मोर्चा काढण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, आंदोलन करायचा अधिकार हा अर्थातच सगळ्यांना आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये हा अधिकार दिला गेलेला आहे. त्या अधिकारावरती गदा आणण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. परंतु कायदा सुव्यवस्था ही राखण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतले असेल तर कदाचित तो निर्णय घेतलेला असेल, परंतु तरीसुद्धा जे मोर्चे करते नक्की मी त्यांच्याशी स्वतः बोलून घेईन.